जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी ओबीसी जे बांधव आहेत, युवक आहेत, त्यांच्या वतीने 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान मंडल यात्रा काढण्यात येणार आहे। तुम्ही मंडल यात्रा काढत आहात, तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी उमेश कोरराम, मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच तथा मंडल यात्रा। मंडल यात्रा जी काढतोय आपण ही मागील 3 वर्षापासून काढतोय। मंडल यात्रा काढण्याची गरज यासाठी पडली कारण गावखेड्यातले जे ओबीसी आहे आणि मोस्टली पूर्व विदर्भात जो ओबीसी राहतो, बहुल आहे ओबीसी, परंतु ओबीसींना आपले हक्क अधिकारांची माहिती नाही आहे। संविधानिक हक्क अधिकार आपले काय आहेत त्याची माहिती नसल्याकारणाने आम्हाला ही मंडल यात्रा मागच्या 3 वर्षापासून काढावी लागते। मंडल दिवस 7 ऑगस्टला पूर्ण भारतात साजरा केला जातो। ज्या मंडल आयोगापासून ओबीसीचं उत्थान झालं तो दिवस आम्ही साजरा करतो। तो दिवस गावखेड्यात पण जावा, गावखेड्यात पण तो साजरा व्हावा आणि त्या माध्यमातून मंडल आयोगाचे काय महत्त्व आहे, त्या मंडल आयोगाच्या काय शिफारशी होत्या ज्या लागू झाल्याच नाही, झाल्या तर काय फायदे होतील आणि ओबीसी जातीने जनगणना ही जर झाली तर काय फायदे होतील, हा औचित्य साधून आम्ही लोकांपर्यंत जातो आहे। काय वाटते, जातीनिहाय जर जनगणना झाली काय फायदा होणार होती? जातीने जनगणना झाली तर नक्कीच खूप मोठा फायदा होईल। जातीने जनगणनेकडे लोकांनी लोकसंख्या आणि पॉलिटिकल आरक्षण किंवा पॉलिटिकल गेन म्हणून पाहिलं आहे, परंतु हा सपशेल खोटा आहे। ही नुसतं लोकसंख्या मोजणारी जनगणना नाही आहे, तर ही ज्या जनगणनेमुळे शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती त्या समाजाची, त्या जातीची कळेल, त्या समाजाची कळेल प्रामुख्याने। आणि या समाजाची परिस्थिती कळल्यामुळे भारत सरकार, महाराष्ट्र सरकारला जे धोरण ठरवण्याच्या वेळी मदत होईल आणि व्यवस्थितरित्या धोरण ठरवता येईल। कारण आपण बघू शकतो की जे संविधान अधिकाराच्या माध्यमातून, संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून SC आणि ST समाज जो आहे ते आपले हक्क अधिकार घेत आहेत, व्यवस्थितपणे घेत आहेत। आज एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आहे, महाराष्ट्रामध्ये 18,500 करोड रुपयाचा बजेट शेड्यूल कास्टला मिळतो, जो 13% आहे, व्यवस्थित आहे आणि आपल्या हक्क अधिकाराच्या मार्फत ते मिळवत आहेत। ओबीसीला 3,600 करोड रुपये बजेट आहे, जो महाराष्ट्राच्या बजेटच्या 1% कमी आहे। तर जातीने जनगणना झाली तर आपल्याला परिस्थितीच माहीत पडेल, लोकसंख्याही माहीत पडेल आणि आपला बजेट पण वाढेल, मंत्रालयाला सुद्धा ताकद मिळेल। आज 7 वर्ष झालेत आम्हाला मंत्रालय मिळालेलं आहे, परंतु अजूनही आमचा एकही वसतिगृह महाराष्ट्रात बनलेला नाही। याचं मागचं कारण काय आहे? कारण तेच आहे की डेटा सरकारकडे नाही आणि डेटा लोकांकडे पण नाही, तर त्या माध्यमातून खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी जातीने जनगणना होणे आवश्यक आहे। असं वाटत नाही का तुम्हाला की जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी हा प्रश्न उचलायला पाहिजे? हा प्रश्न ओबीसीचे नेते वेळोवेळी उचलतात। तुम्ही पाहिलं असणार, गोपीनाथजी मुंडेंपासून तर छगन भुजबळ साहेबांपासून दिल्ली, मुंबई असेल किंवा पार्लमेंट असेल अशा ठिकाणी मुद्दे उचलले गेलेत, परंतु मी तुम्हाला पहिला जो मुद्दा सांगितले की जनमानसामध्ये याची प्रचिती फार कमी होती। जातीने जनगणना किंवा संविधान हे 2 शब्द जे आहेत हे थोडे कुठेतरी मागासवर्गाला अवलंबून आहेत असे लोकांना वाटते आणि ओबीसी अजूनही स्वतः मागासवर्ग आहे असं मानायला तयार नाही आहे। ओबीसीला अजूनही वाटते की मी गावचा पाटील आहे किंवा गावचा मोठा माणूस आहे, म्हणून ती मानसिकता दूर करून खरंच त्यांना जर परिस्थिती कळून घ्यायची असेल तर जातीने जनगणना झालीच तर त्यांना माहिती पडेल आपली स्थिती काय आहे। आणि जे काही नेते मंडळी आहे, जे मोठ्या मोठ्या पक्षांमध्ये आहेत, ह्या नेते मंडळीचं काय झालेलं आहे की यांची पूर्ण धुराच पक्षावर आहे। ही पक्षामुळे निवडून येतात आणि त्यांची पूर्ण आयडेंटिटी त्यांनी पक्षाकडे ठेवलेली आहे, परंतु त्यांना हे कळत नाही की आपण लोकांनी मतदान केल्यामुळे निवडून येतो। त्यांना असं वाटतं की पक्षांमुळे आपण निवडून येतो आणि ते पक्षाच्या प्रणालीवर चालण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आम्ही लोकांना सुद्धा सांगतो आहे की जे नेते समाजाची नाही त्या नेत्यांना तुम्ही दूर करा। जे नेते समाजाबद्दल बोलतील, समाजाच्या जातीने जनगणना किंवा इतर मुद्द्यांवर बोलतील अशांनाच तुम्ही प्राधान्य द्या। काय वाटते तुम्हाला की ही जी मंडल यात्रा तुम्ही काढत आहात, गेल्या 4 वर्षापासून काढत आहात, परंतु अजूनही जनजागृती ज्याप्रमाणे व्हायला हवी झाली नाही? जनजागृती होत आहे। आज आम्ही इथपर्यंत पोचलो की गावखेड्यामध्ये परदेशी शिष्यवृत्ती काय आहे हे आम्ही इस्टॅब्लिश करू शकलो आहेत। एक वेळ अशी होती या पूर्व विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये की फक्त SCलाच परदेशी शिष्यवृत्ती मिळते असं समजलं जायचं आणि ओबीसी समाज कधीच मागणी करायची नाही, परंतु आज घडीला 75 परदेशी शिष्यवृत्ती महाराष्ट्रामध्ये ओबीसीला मिळायला सुरुवात झालेली आहे। ती मागच्या वर्षी 50 झाली, यावर्षी 75 झाली। आमचं टार्गेट 500च आहे। गावखेड्यामध्ये परदेशी शिष्यवृत्तीसारखं नाव जाणे आणि गावातलं विद्यार्थी फॉरेनला जाण्यासाठी प्रयत्न करणे ही मोठी लढाई आहे। इथे काही दिवसामध्ये काही वसतिगृह सुरू होत आहेत, ओबीसींचे वसतिगृह सुरू होतात, ही सुद्धा खूप मोठी लढाई आम्ही जिंकत आहोत। 72 वसतिगृह येत्या काही दिवसामध्ये 10 ते 20 दिवसामध्ये सुरू होत आहेत, ज्यामध्ये 7,200 विद्यार्थी लाभ घेणार आहेत। एक आधार योजना आम्ही मागणी केली होती स्वाधार आणि स्वयंच्या धर्तीवर, ती योजनेचे फॉर्म आता सध्या सुरू आहेत। याचा अर्थ काय की आम्ही जे काही यात्रा काढतो, लोकांमध्ये जातो आणि हे छोटे छोटे मुद्दे घेऊन जातो आहेत, शैक्षणिक किंवा आर्थिक सामाजिक मुद्दे, त्या मुद्द्यांना खरंच बळ मिळत आहे आणि ही मागणी अजून वाढत जाईल आणि खरे अधिकार लोकांना मिळायला सुरुवात होईल। म्हणून याचा फायदा नक्कीच होत आहे आणि हा सगळा जो ओघ आहे हा जातीने जनगणनेकडे जाईल। एक दिवस नक्कीच उठाव होईल आणि जातीय जनगणना झाल्याशिवाय राहणार नाही।
महाराष्ट्र सरकारने डाटा गोळा करून केंद्र सरकारकडे पाठवायला हवं की नक्कीच जनगणना जर झाली तर हा डाटा कामात येईल आणि केंद्र सरकार यावर शिक्कामोर्तबसुद्धा करेल असं वाटत मी नाही का तुम्हाला? एका मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होतो, ज्यामध्ये आपले नागपूरचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब पण. तर त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की बिहारची जनगणना झाली तर आपण सुद्धा सर्वेक्षण किंवा जनगणना करू. बिहारच्या जनगणनेची आपण वाट पाहिली, महाराष्ट्र शासनाने जनगणना केलीच नाही. परंतु आता काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने बिहारची जनगणना अवैध ठरवली. बिहारची जनगणना अवैध ठरवण्यापेक्षा तिथलं आरक्षण अवैध ठरवलं. याचं कारण त्यांनी सांगितलं की हे जे काही डेटा कलेक्ट केलेला आहे हा डेटा सेन्सस कमिशनरच्या मार्फत कलेक्ट केलेला नाही, राज्यांना त्याची परमिशन नाही की त्यांना राज्यांना करता येत नाही. तर त्यामुळे ही जनगणना केंद्राने केली पाहिजे. राज्य सरकारकडे आमची डिमांड आहे, सरकारने सर्वपक्षीय एक ठराव करावा किंवा सर्वपक्षीय ज्या पद्धतीने बिहार सरकार त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या माध्यमातून सर्वपक्षीय प्रधानमंत्र्यांना भेटली होती, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सुद्धा सर्वपक्ष घेऊन प्रधानमंत्र्याकडे जावं आणि महाराष्ट्र राज्याची काही डिमांड आहे जातीने जनगणना केंद्राने करावी हा ठराव तिथं मांडावा. की ही तुमची जी 3 ऑगस्टला जी मंडल यात्रा निघणार आहे, कुठून निघणार आहे आणि समापन कुठे आहे? ही यात्रा संविधान चौक नागपूर इथून निघणार आहे आणि संविधान चौक नागपूर इथून हिंगणघाट वनी मार्गे चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्हा, गडचिरोलीमधून भंडारा गोंदिया असं करत ही 6-7 जिल्ह्याची यात्रा आहे. ही 3 तारखेला इथून निघेल आणि 7 तारखेला गोंदिया इथे समापन होणार आहे. प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण यादव हे त्यावेळी ते संबोधित करणार शेवटच्या दिवशी, मंडल दिवशी. यात्रेदरम्यान काय म्हणजे समाजाला काय सांगणार आहात? यात्रेदरम्यान आम्ही सर्वप्रथम मंडल आयोगाच्या काय शिफारशी होत्या, मंडल आयोग कसा लागू झाला आणि मंडल आयोग लागू करतेवेळी काय अडचणी आल्या, मंडल आयोग लागू करतेवेळी किती शिफारशी राहिल्यात अजून किंवा किती फार कमी अत्यल्प शिफारशी फक्त लागू झालेल्या आहेत, त्यासोबतच जातीय जनगणनेचा जो मुद्दा आहे, जातीय जनगणनेमुळे काय काय फायदे होतील ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू आणि जे काही शैक्षणिक योजना असतात, शिक्षणात कसं समोर जाता येईल, आपली खरी परिस्थिती काय आहे, केंद्रामध्ये आपण किती सचिव आपले आहेत, आपले किती प्रोफेसर्स आहेत, आपण कुठल्या ठिकाणी आहोत, आपल्या रिप्रेझेंटेशनमध्ये आपला कुठलं म्हणजे आम्हाला इकडे पूर्व विदर्भामध्ये खूप मोठा अहमभाव आहे की आम्ही खूप जास्त संख्येने आहोत आणि खूप पाटील आम्ही लोक आहोत. पण असं नसून आपली स्थिती काय एक्झॅक्टली ती आम्ही त्यांना सांगणार आहोत, जेणेकरून लोकांमध्ये जी मागणीची जी काही डिमांडची भावना तयार झाली पाहिजे आणि लोकांनी ती लोकप्रतिनिधींकडे ती मागणी केली पाहिजे. या यात्रेची जी सुरुवात आहे ही 3 ऑगस्टला संविधान चौक येथून होणार आहे आणि या यात्रेचं समापन 7 ऑगस्ट रोजी गोंदिया येथे होणार आहे आणि यात्रेदरम्यान ओबीसी जे बांधव आहेत त्यांना जनजागृती केली जाणार आहे की जी जातीनिहाय जनगणनेची का आवश्यकता आहे हे पटवून सांगण्यात येणार आहे या यात्रेदरम्यान. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.